अहो सर असं नाही काय. काही नाही. मन मोकळं केलं तर बरं वाटेल आणि मन नाही मोकळं केलंस तर दडपण यायला सुरुवात होईल आणि मग ते चेहऱ्यावर दिसेल जे आता दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. काय झालं? अहो नाही सर, खरंच काही नाही. ठीक आहे, नकोस म्हणू. पण तुझ्या चेहऱ्यावरचं हे दडपण उद्या अन्नपूर्णाजींना दिसणार आहे आणि मग त्यांच्या डोक्याची काळजी वाढेल. तू ठरव. त्यामुळे आपण आपल्या मित्रमैत्रिणींकडेच मन मोकळं करतो ना. सांग ना मग काय झालं? सर बघा की हे सगळं माझ्या बाबतीत असं विचित्र घडायला लागलंय. म्हणजे मी निंगीला कानातले घेतलं ते तिच्याकडनं काढून घेतलं. मी काय केलं नाही तरी बी माझ्यावर चोरीचा आळ आला. बाबा अचानक दारू प्यायला लागलं. एवढं पित्यात का त्यांना शुद्धच राहत नाही. रागिनी काकींच्या गळ्यातला हार चोरीला गेला त्याचा आळ बी माझ्यावरच आला. मी काय केलं नाही तरी बी मला दोषी ठरवलं. हे सगळं माझ्या बरोबरच का घडतंय? एक गोष्ट लक्षात ठेव कमळी, देव त्याच लोकांची परीक्षा बघतो ज्यांच्यात ती परीक्षा पास करण्याची आणि त्या संकटांवर मात करण्याची हिंमत असते. तुझ्यात ती हिंमत आहे. आणि असं नको समजूस की प्रॉब्लेम तुझ्या एकट्याच्या आयुष्यात आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम सुरूच असतात. असं समज की आत्ता तुझ्या आयुष्यात इतक्या विचित्र गोष्टी घडतायत याचा अर्थ लवकरच तुझ्या आयुष्यात खूप सारा आनंद येणार आहे. त्यामुळे आपल्या आयुष्याचं आणि या नेचरचं एकच गणित आहे. नथिंग इज परमनंट. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. हा दिवस सुद्धा बदलणार आहे. मला सांग कमळी, उन्हाचे चटके देणारा उन्हाळा दरवर्षी 4 महिने आपल्या आयुष्यात येतो. पण त्यानंतर लगेच गारवा देणारा पावसाळा सुद्धा येतो ना. आपल्या आयुष्याचं सुद्धा असंच असतं. जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात दुःख येतं तेव्हा समजून जा की लवकरच आपल्या आयुष्यात तितकाच आनंद सुद्धा येणार आहे. आणि राहिला प्रश्न निंगीचा, तर तिचे कानातले आपण लवकरच सोडवून घेऊया आणि ही चोरी कोणी केली आहे हे सुद्धा आपण शोधून काढूया. ऋषी सर, ते करूया जेव्हा करायचं तेव्हा. खरं आता तुम्ही जावा. कोण बघितलं की नाही उगाच बोंबाबोंब व्हायची. काळजी करू नकोस. उद्या ये क्लाससाठी. वाट बघतोय. हे घे, दात घासून झोप.